चरणी कुलस्वामिनी तुळजा भवानी नमन चरणी घेतली शाहिरान हाती लेखणी घेतली शाहिरान हाती लेखणी मुजरा माझा आज संत चरणी आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला किसन बाबाला शाहिरान साज चढविला पूर्ण चढून शाहिरी साधाला नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला मुक्कामी भातकुड गावाला पूर्ण चढून शाहिरी साधाला शाहीर कल्याण गातो पोवाड्याला नगर जिल्हा संतांची खाण नगर जिल्हा संतांची खाण आम्हा अभिमान गावनी गुणगान वास्तव्य केलं साधू संतान किसन बाबान ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला सुवर्ण दिन आज उगवला 1907 सालाला 1907 सालाला प्रवरेच्या पवित्र तीराला प्रवरेच्या पवित्र तीराला गोदेगावी छोट्या गावाला गोदेगावी छोट्या गावाला एक संत आले जन्माला नगर जिल्ह्यामध्ये नेवाशी तालुक्यात प्रवरा माईच्या तीरावर असणारं छोटस गाव आणि या गावाचं नाव आहे गोदेगाव आणि याच गोदेगावी रामभक्त शबरी कुटुंबामध्ये एका संतानं जन्म घेतला भाविकांनो ही शबरी कुळाची परंपरा फार मोठी आहे लक्षात ठेवा रामाची सेवा करणारी आमची शबरी रात्रंदिवस आपल्या झोपडी समोर बसावं आणि त्या प्रभू रामचंद्राची मोठ्या आतुरतेने वाट बघावी की कधी तो प्रभू रामचंद्र मला दर्शन देईल ही भावना त्या शबरीच्या मनामध्ये येत होती आणि मग शबरी काय म्हणायची ये रे माझ्या राम राया ये रे माझ्या राम राया वनपोरी घ्यावीत खाया वनपोरी घ्यावीत खाया भोळ्या शबरीची रे भोळी माया भोळ्या शबरीची रे भोळी माया भोळ्या शबरीची रे भोळी माया क्षणोक्षणाला पाहिली वाट कधी भेटेल जानकीनाथ क्षणोक्षणाला पाहिली वाट कधी भेटेल जानकीनाथ माझा भोळा भाव तुला आहे ठाव माझा भोळा भाव तुला आहे ठाव आले डोळ्यात पाणी भरोनी या ये
एका शबरी कुळामध्येच किसनगिरी बाबांचा जन्म झाला आणि मग आनंद झाला माता पित्याला, आनंद झाला माता पित्याला, राहीबाईला मारुती रावाला. कृष्णवर्णी मुलगा जन्मला, कृष्णवर्णी मुलगा जन्मला, सावळा रंग शोभे बाळाला, सावळा रंग शोभे बाळाला, किसन ठेवलं नावाला. कृष्णवर्णी मुलगा जन्मला आणि म्हणून या बाळाचं नाव आई वडिलांनी मोठ्या आवडीनं किसन ठेवलं. पाळणा बांधलेला आहे आणि काही भगिनींनी त्या पाळण्याची दोरी हातात धरली आणि त्या पाळणा म्हणत आहे, प्रवरेच्या या पवित्र तीराला, सावळ्या मूर्तीने जन्म घेतला, श्री कृष्णाचा रंग शोभे बाळाला, जो बाळा हळू बाळ वाढू लागला, मुलाचा स्वभाव दिसून आला, मुलाचा स्वभाव दिसून आला. धार्मिकतेची आवड होती बाळाला, जो बाळा वाढले बाळ किसन, कसे वाढले बाळ किसन, उजळून गेले त्यांचे अंगण, जो बाळा अशा रीतीनं चंद्र जसा कले कलेनं वाढतो त्याप्रमाणे किसनगिरी बाबा वाढायला लागलेले आहे. आणि ज्या वेळेला ते 5 वर्षाचे झाले त्यावेळेला काय झालेलं आहे, वयाच्या 5व्या वर्षाला, वयाच्या 5व्या वर्षाला पाटलांची गुर चारण्याला किसनगिरी गेले शेताला, गेले शेताला. गावातील पाटील मंडळीच्या गाई गुरं राखण्याचं काम किसनगिरी बाबा करायचे. आणि हे शेतामध्ये काम करत असताना नामस्मरण करावं, चिंतन करावं, हा लहानपणापासूनच किसनगिरी बाबांचा आवडता छंद होता, लक्षात ठेवा. बाबांना आणखी 2 भाऊ होते, परंतु ते मात्र त्यांचा पूर्व परंपरेचा जो व्यवसाय आहे तो करायचे. म्हणजे काय, प्रवरा नदीमध्ये ते मासे धरायचे काम करायचे. मोठे बंधू मासे धरण्याला, मोठे बंधू मासे धरण्याला प्रवरा तीराला किसनगिरीनं चमत्कार केला, किसनगिरीनं चमत्कार केला. काय चमत्कार केला, पुन्हा पाण्यात सोडलं माशाला, सोडलं माशाला. किसनगिरी बाबा त्या पाठीमध्ये असणाऱ्या माशांना पुन्हा पाण्यात सोडू लागले. मुक्या प्राण्यावर दया करा हे किसनगिरी बाबांचं ब्रीद वाक्य आहे, लक्षात ठेवा. आणि हळूहळू त्यांचा स्वभाव, त्यांची पावलं भक्ती मार्गाकडे वाटचाल करू लागली. आणि ज्यावेळेला बाबा 8 वर्षाचे झाले त्यावेळी काय झालं, वयाच्या 8व्या वर्षाला, वयाच्या 8व्या
वर्षाला भक्तीचे वेड बाबाला शंकराच्या करशी भक्तीला करशी भक्तीला वयाच्या 8व्या वर्षी बाबांना शंकराच्या भक्तीचं वेड लागलं. प्रवरा नदीमध्ये जावं, वाळूची पिंड तयार करावी, त्या पिंडीला ओंजळीनं पाणी घालावं आणि मग त्यावेळी काय व्हायचं, बाबांजवळ उदबत्ती नसायची. मग लिंबाच्या वाळलेल्या काड्या बाबा आणायचे आणि त्या पिंडी भोवती त्या रोवायचे. आणि काही कालावधी गेल्यानंतर ज्या उदबत्ती समजून रोवलेल्या ज्या काड्या असायच्या लिंबाच्या, त्या उदबत्ती प्रमाणे पेट घ्यायच्या आणि त्याच काड्याचा सुगंध त्या परिसरामध्ये दरवळून जायचा. सर्व वातावरण भक्तिमय होऊन जायचं, प्रसन्न होऊन जायचं. आणि यात शंकराची भक्ती बाबांनी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर किती वर्ष केली म्हणाल? 12 वर्ष केलं सेवेला. 12 वर्ष केलं सेवेला. प्रकार काय घडला या वेळेला, प्रकार काय घडला. बाबांना उंबर दिसला, बाबांना उंबर दिसला. अचानक वाळूनी गेला, वाळूनी या मुरम्यासारख्या निर्जन भागावर बाबांना एक उंबर दिसला, परंतु तो वाळून गेलेला होता. बाबांना वाईट वाटलं आणि बाबांनी ठरवलं याचं पहिलं रूप याला प्राप्त करून द्यायचं. आणि मग बाबा प्रवरा नदीमध्ये जाऊन भांड भरून आणू लागले, त्या उंबराला घालू लागले. त्यांचा रोजचा दिनक्रम हा सुरू झाला. आणि भाविकांनो, आश्चर्य घडलं. त्या उंबराचं पहिलं स्वरूप पुन्हा त्याला दिसून येऊ लागलं. ते स्वरूप त्याला प्राप्त झालं. त्या उंबराला नवी पालवी फुटू लागली. आणि याच उंबराच्या खाली बाबानं गुरु दत्तात्रयाची भक्ती करण्याला सुरुवात केलेली आहे. आणि याच उंबराखाली किसनगिरीला गुरु दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला. गुरु दत्तात्रयाचा किसनगिरीना साक्षात्कार झाला. आणि घालून उंबरास पाणी, घालून उंबरास पाणी, त्यास दिली संजीवनी, त्यास दिली संजीवनी. साक्षात्कार बाबांना झाला, साक्षात्कार बाबांना झाला. हो झाला, हो दत्तात्रयाने आशीर्वाद दिलेला. पाटाला समजलं की या छोट्याशा किसनगिरीला म्हणे देव भेटला. आणि मग गावच्या पाटलानं बाबांची टिंगल करायला सुरुवात केलेली आहे. जवळ आले आणि म्हणत आहे, किसनगिरी, अरे लोक तुझ्या भक्तीमध्ये वेडे व्हायला लागलेले आहेत लहानपणी. आणि म्हणून तुझ्या जर खरा देव असेल तर मी जे सांगणार ते करणार का? बाबांनी हात जोडले आणि विचारलं, काय करायचं? गावच्या पाटलानं सांगितलं, तुझ्या जर देव असेल तर 1 महिना तू कडू लिंबाचा पाला खाऊन दाखव. आणि 1 महिना जर तू कडू लिंबाचा पाला खाऊन दाखवलास तर मी मान्य करील म्हणे. आणि हे आव्हान माझ्या किसनगिरी माऊलीनं स्वीकारलेलं आहे. आणि काय झालं? पैज लावली पाटलानं, पैज लावली पाटलानं, पाला लिंबाचा खाऊन, पाला लिंबाचा खाऊन. महिना पाल्यावर त्यांनी काढला, महिना पाल्या
काढला, हो काढला हो किसनगिरींचा चमत्कार दिसला हाजी. आणि एक महिन्यानंतर पाहिलं पाटलानं तर किसनगिरींच्या अंगावर साक्षात मारुती रायाचं तेज दिसू लागलं. आणि मग पाटलानं त्या छोट्याशा किसनगिरीला हात जोडलेले आहेत, माफी मागितली. आणि तेव्हापासून किसनगिरींची कीर्ती पसरू लागली. आणि ज्या वेळेला हा चमत्कार पाटलांना दिसला त्यावेळेला पाटलांनी हात जोडले, परंतु एक घडलं, बाबांना नोकरीवरून सुद्धा खाली केलं. मग किसनगिरी बाबांना आता काम मिळत नाहीये, मग काय करावं ठरवलं, आता आपण चारीधाम करायचे. आणि म्हणून किसनगिरी बाबा वडिलांच्या परवानगीनं चारीधाम करण्याकरता निघालेले आहेत. ते कसे निघाले? चारीधामाचा निश्चय केला, सांगितले वडिलांना, चारीधामाचा निश्चय केला, सांगितले वडिलांना, सांगितले वडिलांना. बाबांनी मार्ग हो धरला, सांगितले वडिलांना, बाबांनी मार्ग हो धरला, सांगितले वडिलांना, बाबांनी मार्ग हो धरला. 15 दिवस झाले बाबा गावात परत आलेले आहेत आणि म्हणत आहे, मी 15 दिवसामध्ये चारीधाम केलेले आहेत. त्यावेळेला गावातल्या लोकांना वाटलं आता मात्र किसनगिरीला वेळ लागलाय. परंतु वृद्ध मंडळीने विशिष्ट अशा खुणा विचारल्या. त्याचं उत्तर किसनगिरीनं दिलं. आणि मग सर्वांना पटलं की किसनगिरीनं 15 दिवसामध्ये चारीधाम केलेले आहेत. आणि मग 15 दिवसांनी किसनगिरी ते गावी परत आले, गावी परत आले, गावी परत आले. 15 दिवसांनी किसनगिरी ते गावी परत आले, गावी परत आले, गावी परत आले. गावी परत आले. सर्वांना आश्चर्य वाटले, गावी परत आले, सर्वांना आश्चर्य वाटले, गावी परत आले, सर्वांना आश्चर्य वाटले. आणि मग ठरवलं की आता भक्ती मार्ग धरायचा आणि हेच कार्य पुढे चालू ठेवायचं. आणि मग किसनगिरी बाबा गावोगाव फिरू लागले, माधुकरी मागू लागले, भाकरी पीठ गोळा करू लागले आणि मुक्या प्राण्यांना ते खाऊ घालू लागले. लक्षात ठेवा. आणि मग गावोगावी त्यांनी फिरून, गावोगावी त्यांनी फिरून, माधुकरी त्यांनी मागून, भाकरी पीठ गोळा करून, मुके प्राणी जवळ घेऊन, त्यांच्या त्या अंगा खांद्याहून फिरवी हात बाबा प्रेमान, बाबा प्रेम, बाबा त्या मुक्या प्राण्यांना आवडीने जवळ घेऊ लागले. ते मिळवलेलं धान्य, भाकरी पीठ फळ ते मुक्या प्राण्यांना टाकू लागले. कारण किसनगिरी बाबा म्हणायचे मुक्या प्राण्यावर दया करा. आणि अशा रीतीने बाबांचं कार्य सुरू झालेलं आहे. आणि बाबांनी ठरवलं या मुरम्यासारख्या निर्जन भागावर एखादं दत्त मंदिर असावं. आणि म्हणून दत्त मंदिराची कल्पना बाबांच्या डोक्यामध्ये आली. आणि त्यांनी काय केलेलं आहे, प्रवरेच्या बागा तीराला, प्रवरेच्या बागा तीराला
वडाच्या बघा सावलीला दत्तप्रभूची सेवा करण्याला ही जागा आवडली बाबाला, आवडली बाबाला. परंतु हे कार्य करण्याच्या अगोदर गुरु पाहिजे आणि म्हणून किसनगिरी बाबांनी गुरु मानलं नाथ बाबांना. नाथ बाबांचं शिष्यत्व किसनगिरीनं स्वीकारलेलं आहे आणि मग नाथ बाबांना गुरु मानून, नाथ बाबांना गुरु मानून शिष्यत्व त्यांचे पत्करून गुरूंच्या आशीर्वादानं भक्तांच्या सहकार्यानं, भक्तांच्या सहकार्यानं शून्यातून सृष्टी उभारून दाखविली किसनगिरीनं. आणि बाबांनी शून्यातून सृष्टी उभा केली, दत्त मंदिर बांधलेलं आहे. बाबांची कीर्ती महाराष्ट्रात पसरली आणि मग दुःखी माणसं, व्याधीग्रस्त माणसं बाबांच्या दर्शनाला देवगडावर येऊ लागली. लक्षात ठेवा, व्याधीग्रस्त बाबांकडे येती, व्याधीग्रस्त बाबांकडे येतीन, आपली दुःख त्यांना सांगती, दुःख त्यांचे बाबा ऐकती, दुःख त्यांचे बाबा ऐकती, संकट त्यांचे निवारती, त्यांचे निवारती. बाबा भक्तांना सन्मार्ग दाखवत होते, भक्ती मार्ग दाखवत होते. आणि असंच एक कुटुंब, एक सत्य घडलेला प्रसंग आहे. देऊळगाव राजा येथील एक कुटुंब दर गुरुवारी बाबांच्या दर्शनाला गडावर यायचं, परंतु मनामध्ये दुःख होतं. एकुलती एक मुलगी होती, परंतु त्या मुलीला बोलता येत नव्हतं, ती मुकी होती. आणि हेच दुःख त्या देऊळगाव राजा येथील त्या भक्त मंडळीनं बाबांना सांगितलेलं आहे. बाबांनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, सर्व काही व्यवस्थित होईल. आणि रात्रीची वेळ आहे, मंदिरामध्ये भजनी मंडळ भजनासाठी बसलेलं आहे. लहान मुलं झोपी गेली आणि देऊळगाव राजा इथून आली ती मुकी मुलगी, ती सुद्धा झोपी गेलेली आहे. आणि मग यावेळेला काय झालं, दंग भक्त भजनात झाली, दंग भक्त भजनात झाली, भजनात झाली. लहान मुले झोपीती गेली, लहान मुले झोपीती गेली. आणि एवढ्यात काय झालेलं आहे, मुकी मुलगी किंचाळून उठली, मुकी मुलगी किंचाळून उठली, अचानक बोलू लागली, बोलू लागली. अचानक ती मुलगी, मुकी मुलगी, ज्याप्रमाणे मनुष्य झोपेतून जागा व्हावा त्याप्रमाणे एकदम अशी झोपेतून जाग्या झाल्यासारखी उठलेली आहे आणि म्हणत आहे, मला वाचवा, मला वाचवा. बाबा मला मारायला धावून येत आहेत, मला वाचवा. त्यांच्या हातामध्ये काठी आहे, ते मला मारतील, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. मुखी मुलगी, परंतु बाबांच्या आशीर्वादानं या मुलीला पुन्हा बोलता येऊ लागलं. ही शक्ती असते साधूंमध्ये, ही शक्ती असते संतांमध्ये, ही शक्ती असते विद्वान माणसामध्ये, ज्ञानी माणसामध्ये. आणि हीच शक्ती होती माझ्या किसनगिरी माऊलीमध्ये. बाबांनी झोपेत येऊन त्या मुलीला जाग केलं होतं, झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला होता.
स्वप्नामध्ये तिला भीती दाखवली होती, तुला बोलावं लागेल हे सांगितलं होतं. आणि त्याच वेळेला ती मुलगी झोपेतून जागी झाली आणि बोलू लागली. किती आनंद झाला असेल त्या देऊळगाव राजा येथील कुटुंबाला. किती उपकार, किती धन्यवाद मानावे त्या किसनगिरी माऊलींचे की आज त्यांच्याच आशीर्वादानं आमची मुलगी, तिला पुन्हा वाचा आली, ती बोलू लागली. किती जबरदस्त शक्ती आहे. म्हणून कुठेतरी श्रद्धा पाहिजे, कुठेतरी प्रेम पाहिजे, कुठेतरी वात्सल्य पाहिजे. आणि ज्या ठिकाणी श्रद्धा असेल, भक्त आणि देव यांची जर एकमेकावर श्रद्धा असेल तर श्रद्धा ही दृढ श्रद्धा बनत असते, लक्षात ठेवा. आणि मग तेच देऊळगाव राजा येथील कुटुंब किसनगिरी बाबांच्या चरणावर लीन झालं. भजनी मंडळ पुन्हा किसनगिरी बाबांच्या भजनामध्ये दंग झालेला आहे. किसनगिरी माऊलींचं ते गुणगान गायला लागलेले आहे. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा बाबा जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. चला किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. चला किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु 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 जय जय किसनगिरी बाबा. आणि बाबांच्या जीवनातील भक्तांना दिलेला दुसरा अनुभव लक्षपूर्वक ऐका. किसन भावा गेले नेवाशाला. किसन भावा गेले नेवाशाला. गेले नेवाशाला. परम भक्त होते जोडीला. बाजार त्यांनी बघा केला. बाबा निघाले देवगडाला. देवगडाला. दर रविवारी बाबा नेवाशाच्या बाजाराला जायचे
आणि असेच एक रविवारी बाबा निवाशाला गेलेले आहेत. एक परम भक्त बरोबर आहे. बाजार केला आणि देवगडला निघाले. परंतु येताना रात्र झाली आणि बाबा खडका फाट्याजवळ आलेले आहेत. आणि यावेळेला बाबा आले खडका फाट्याला. बाबा आले खडका फाट्याला. सूर्यास्त होता झालेला. चोहीकडे अंधार पसरला. परमभक्त बोलले बाबाला. परमभक्त बोलले बाबाला, आता थांबू येथे मुक्कामाला. मी लगेच करीतो स्वयंपाकाला. बाबा म्हणे परम भक्ताला, चिंता नको तुझ्या मनाला. आहे काळजी आपली देवाला. आहे काळजी आपली देवाला. जाऊ आपण देवगडाला. देवगड तरी सुद्धा त्या भक्तांना ऐकलं नाही. चूल पेटवलेली आहे. बाबांनी सांगितलं होतं आपल्याला गडला जाण्याकरता गाडी मिळेल. तरी सुद्धा त्या भक्तानं चूल पेटवलेली आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि एवढ्यात आश्चर्य घडलं. दूरवरून गाडीचा लाईट दिसलेला आहे. ड्रायव्हरनं हॉर्न वाजवलेला आहे. आणि बाबा त्या भक्ताला म्हणत आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला गाडी मिळेल म्हणून. गाडी येईल. भक्तानं पाहिलं, अरे बापरे, खरंच गाडी आलेली आहे. आणि ती गाडी जवळ येत आहे. आणि गाडी काय झालं, गाडी आली खडका फाट्याला. गाडी आली खडका फाट्याला. ड्रायव्हरनं ब्रेक दाबला. ड्रायव्हर खाली उतरला. ड्रायव्हर खाली उतरला. गाडीच्या ड्रायव्हर खाली उतरला. चहा पिण्यास निघून गेला. निघून गेला. ड्रायव्हर खाली उतरला आणि समोरच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चहा पिण्याकरता निघून गेलेला आहे. आजूबाजूची माणसं विचारू लागली, अहो गाडी कुठे जाणार आहे, आम्हाला यायचं आहे. परंतु त्या ड्रायव्हरनं उत्तर दिलं की माझ्या मालकाने मला मुरम्याच्या बाबांना सोडण्याकरता पाठवलेलं आहे आणि मी त्यांना नेण्यासाठी आलेलो आहे. बाबा कुठं आहे, बाबा कुठं आहे. आणि बाबांचं नाव घेतल्यानंतर ती आजूबाजूची मंडळी म्हणू लागली, अहो ज्यांचं नाव तुम्ही घेताय ते किसनगिरी आणि त्यांचं भक्त मंडळ समोरच एका शेतामध्ये स्वयंपाक करत आहे. आणि हे ऐकल्यानंतर हातामध्ये घेतलेला तो चहा ती कप आणि बशी तशीच बाजूला ठेवून दिलेली आहे. तो पळत गेला, बाबांचं दर्शन घेतलं आणि म्हणत आहे, बाबा बाबा चला, मी तुम्हाला नेण्यासाठी आलेलो आहे. माझ्या मालकानं तुम्हाला पोहोचवण्याचं सांगितलेलं आहे. आणि मग बाबा काही न बोलता गाडीमध्ये बसलेले आहे. आणि गाडी देवगडच्या दिशेनं वाटचाल करू लागलेली आहे. त्या भक्ताला मात्र मनामध्ये आश्चर्य वाटत होतं, कुतूहल वाटत होतं, ही गाडी कुणी आणि कशी पाठवली. बाबा गाडीत बसलेले आहेत आणि गाडी निघाली. गाडी निघाली देवगडाला. गाडी निघाली देवगडाला. देवगडाला आश्चर्य परम भक्ताला. आश्चर्य परम भक्ताला. गाडी देवगडला आलेली आहे. बाबा खाली उतरले आणि गुरुभवनामध्ये निघून गेले. परंतु त्या भक्ताच्या मनामध्ये कुतूहल होतं, आश्चर्य वाटत होतं, ही गाडी कुणी पाठवलेली आहे, कशी पाठवलेली आहे. परंतु बाबांना विचारण्याचं धाडस नव्हतं. बाबांनी ओळखलेलं आहे. आणि बाबा म्हणत आहे, तुझ्या मनामध्ये काय आहे ते मी ओळखलं.
ज्या ठिकाणी रात्री आपल्याला गाडी सोडून पाठीमागे गेली, ज्या ठिकाणी आपण खाली उतरलो, त्या ठिकाणी त्या जागेवर जा आणि मला पुन्हा सांगायला हे काय झालेलं आहे. त्या भक्ताला आश्चर्य वाटलं. तो पळतच गेलेला आहे. पाहिलं, रात्री आम्ही या ठिकाणी थांबलो, या ठिकाणी उतरलो आणि भाविकांनो आश्चर्य घडलं. त्या गाडीचे टायरचे जे उरण आहे ते ठसे आहे. तो भक्त असा पाहत पाहत चालला असताना फक्त 100 फुटावरच ते टायरचे ठसे ते व्रण दिसले आणि 100 फुटानंतर ते एकदम नाहीसे झाले. आणि हे पाहिल्यानंतर त्या भक्ताला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याने विचार केला, ही गाडी दुसरी तिसरी कुणी नाही तर साक्षात परमेश्वरानं बाबांच्या करता पाठवलेली होती, बाबांच्या करता पाठवलेली होती. आणि मग हे असंच ज्ञानदानाचं कार्य करत असताना दत्त मंदिर उभं केलं आणि एक आपल्या विश्वासातला शिष्य निवडला. त्या शिष्याचं नाव आहे भास्करगिरी महाराज. बाबांचं उतारवय लागलेलं आहे आणि भास्करगिरीना शिष्यत्व दिलं. भास्करगिरीवर जबाबदारी टाकली आणि सांगितलं, हे सर्व आता तुम्हाला सांभाळायचं आहे, तुम्हाला वाढवायचं आहे, तुम्हाला नवीन काहीतरी करून दाखवायचं आहे. आता माझं जीवन कार्य संपावं असं मला वाटतं म्हणे. अत्यंत विश्वासू नम्रताशील असणारे भास्करगिरी बाबानं गुरुच्या चरणाजवळ शपथ घेतली आणि आपल्याच प्रेरणेतून आपल्याच आशीर्वादामधून मी पुढील कार्य करत राहील अशी शपथ गुरुजवळ व्यक्त केली. दत्त मंदिर उभं राहिलं होतं आणि मग बाबांनी ते दत्त मंदिर फिरून पाहिलेलं आहे आणि ज्ञानदान करत असताना बाबांना आता थकवा येऊ लागला. शरीर क्षीण होत चाललं होतं, परंतु जबाबदारी चांगल्या विश्वासू शिष्यावर टाकलेली होती. आणि मग एक एक क्षण बाबांचा जवळ येत आहे. नको तोच दिवस उगवला गेला. बाबा गुरुभवनामध्ये बसलेले आहे. भास्करगिरी बाबा आहे, शिष्य मंडळ आहे आणि गुरुभवनामध्ये बसलेले असताना तीच बाबांच्या जीवनातील शेवटची रात्र आहे. लक्षात ठेवा, रात्रीची वेळ आहे आणि एक भयानता, एक उदासीनता देवगडावर दिसून येत आहे. आज काही वाईट तर घडणार नाही ना? आज काही वाईट तर घडणार नाही, कारण वातावरण त्या ठिकाणी तसं निर्माण झालं होतं. बाबा गुरुभवनामध्ये बसलेले आहेत, हातामध्ये माळ घेतली आणि बाबांचा जप चालू आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भास्करगिरी बाबा गुरुच्या चरणाजवळ बसलेले आहेत आणि बाबांचं लक्ष किसनगिरी बाबांच्या हातातील माळेकडे लागलेलं आहे. बाबांची माळ चालू आहे आणि बरोबर पहाटे 4 वाजता काय घडलेलं आहे? पहाटे 4 वाजता
बाबांच्या हातातील माळ थांबली गेली. भास्करगिरी बाबांचं लक्ष थांबलेल्या माळेकडे गेलेलं आहे. बाबांची माळ का थांबली? काही वाईट तर घडलं नाही ना? काही अघटित तर घडलं नाही ना? परंतु गुरूंच्या चरणाला स्पर्श करण्याचं धाडस भास्करगिरी बाबांमध्ये नव्हतं आणि म्हणून त्यांनी हळूच किसनगिरी बाबांच्या चरणाला स्पर्श केलेला आहे. परंतु किसनगिरी बाबांच्या देहामध्ये चैतन्य राहिलं नव्हतं. तो देह इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकी विलीन झालेला होता आणि त्यावेळेला भास्करगिरी बाबानं गुरुच्या चरणाला मिठी मारल्याने टाहो फोडलेला आहे. बाबा बाबा का सोडून गेलात आम्हाला? का सोडून गेलात आम्हाला? आणि वेळ आहे पहाटे 4ची. गडावरलं वातावरण बदललं गेलं. भास्करगिरी महाराज शोक सागरामध्ये बुडाले गेले. आणि काय झालेलं आहे? पहाटेच्या 4च्या सुमाराला एक क्षण असा बघाला. एक क्षण असा बघाला. किसन बाबा ते गेले सोडून सर्वाला. किसन बाबा सोडून सर्वाला. किसन बाबा ते गेले सोडून सर्वाला. बाबा गेले सोडून सर्वाला. बाबा बाबा भास्करगिरी बाबांना किसनगिरी बाबांना दिलेलं प्रेम माया वात्सल्य हे सर्व भास्करगिरी महाराजांच्या डोळ्यासमोर दिसू लागलं. आणि भास्करगिरी महाराज म्हणत आहेत, बाबा किती प्रेम दिलं तुम्ही आम्हाला, किती माया दिली. आईचं प्रेम दिलं, वडिलांचं प्रेम दिलं, गुरु म्हणून उपदेश केला. आज माझी किसनगिरी माऊली माझ्याशी आता कधीच बोलणार नाही का? माझी किसनगिरी माऊली माझ्याशी आता बोलणार नाही का? आणि किसनगिरी बाबानं लावलेली माया प्रेम हे सर्व भास्करगिरी महाराजांच्या डोळ्यासमोर दिसत आहे. आणि आम्हाला दिली किती माया, आम्हाला दिली किती माया, किती उपदेश आम्हाला केला. एक महान संत निघून गेला, दुःखाची छाया जिल्ह्याला. एक महान संत निघून गेला, दुःखाची छाया जिल्ह्याला. किसनगिरी बाबांचं निर्माण झालं, ही वार्ता समजली गेली. बाबांच्या महानिर्वाणाची बातमी त्यावेळी पुणे आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आली. आणि महाराष्ट्रातील बाबांचं भक्त मंडळ
बाबांच्या अंत्यदर्शनासाठी देवगडावर येऊ लागलेला आहे. भाविक मंडळी भास्करगिरी महाराजांना शोक आवरा म्हणत आहे. तरी सुद्धा भास्करगिरी महाराजांचा शोक अनावर झालेला आहे, ताव फोडलेला आहे. आणि मग इच्छा होती समाधी घेण्याची. आणि मग भास्करगिरी बाबानं शिष्याला समाधीस्थ, शिष्यावर जी जबाबदारी होती ती जी बोलून दाखवलेली होती किसनगिरीनं, गुरुला समाधीस्थ केलं. किसनगिरी माऊलीला अखेरचा प्रणाम केला भास्करगिरीने आणि ती पावलं सुद्धा जड झाली. गेल्या दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत निघून गेले, परंतु त्यांची प्रेरणा, त्यांनी केलेला उपदेश हा समाजाला प्रेरणादायी ठरत असतो. लक्षात ठेवा. भास्करगिरी बाबांचं हृदय भरून आलं, डोळे पाण्यानं डबडबलेले होते. गुरुला समाधीस्थ केलं आणि किसनगिरी महाराजांच्या मनात जे होतं ते किसनगिरीच्या मनातील विश्व साकारण्याचं काम भास्करगिरी महाराज आजपर्यंत करत आहेत. लक्षात ठेवा. आणि खरंच असे संत जगामध्ये दुर्मिळ झालेले आहे. आणि मग येताच मृत्यूची वेळ, भास्करगिरी होते जवळ, गेले आमुचे संत एक प्रेमळ, जगी संत झाले दुर्मिळ. आणि मग ते असे संत निघून गेले आणि खरी ही प्रेमळ माणसं जगात आज दुर्मिळ होत आहेत. लक्षात ठेवा. किसनगिरीच्या मनातील विश्व भास्करगिरी महाराज साकार करत आहे. भाविकांनो, दत्त जयंतीला मोठा उत्सव देवगडावर भरत असतो. हजारो भाविक दर्शनाला येत असतात. आज गुरूंच्या पाठीमाग भास्करगिरी बाबांनी महाद्वाराची निर्मिती केलेली आहे. घाट बांधलेला आहे, महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे. आणि खरंच स्वर्ग सुख जर अनुभवायचं असेल तर माझ्या श्री क्षेत्र देवगडला अवश्य भेट द्या आणि खऱ्या अर्थानं धन्य व्हा. परिसर स्वच्छ आणि निर्मळ आहे, सगळी माणसं प्रेमळ आहेत. आणि म्हणून भक्त निवासाचं कामकाज चालू आहे आणि भास्करगिरी बाबांना इतर भक्त मंडळ सहकार्य करत आहे. आणि भास्करगिरी बाबांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र देवगडची दिशा, वाटचाल एक सन्मार्गानं आणि यश मार्गानं चालू आहे. लक्षात ठेवा. किसनगिरी माऊलीला भास्करगिरी महाराजांना प्रणाम केलेला आहे. पाठीमागे फिरले आणि गुरूंच्याच पावलावर पावलं ठेवून कार्य करण्याचं ठरवलं. आणि म्हणून अशा या भास्करगिरी बाबाला, किसनगिरी बाबाला शाहिराचा शतशः मानाचा मुजरा. शाहिरानं साध चढविला, शाहिरानं साध चढविलान, पूर्ण चढून शाहिरी साधारान. नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला, नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला, मुक्कामी भातकुड गावाला, पूर्ण चढून शाहिरी साधारा, पूर्ण चढून शाहिरी साधारा. आज गाईल किसन बाबाला, भास्करगिरी आशीर्वादाला, शाहीर कल्याण गातो पोवाड्याला. भूवैकुंठ भूमीवरी, भूवैकुंठ भूमीवरी, प्रवरीच्या तीरी असे देवगडी, दत्त मंदिर यावे पाहण्यास, दत्त
आशीर्वादा गुरु भास्कर गिरी आशीर्वादा शाहीर कल्याण पोवाड गाणार आणि म्हणून साक्षात वैकुंठ किसनगिरी बाबानं निर्माण करून ठेवलेल्या या नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यात जर कधी आलात तर अवश्य श्री क्षेत्र देवगडला भेट द्या आणि धन्यवाद. आणि म्हणून धाव घेतो सभेच्या ठाई धाव घेतो सभेच्या ठाई पूर्व पुण्याई विठ्ठल रखुमाई म्हणून शाहिरीचा चढविला साथ म्हणून शाहिरीचा चढविला साथ शाहीर देशमुख माझे गुरुदास स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे हर हर महादेव झाली श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की गुरुवर्य भास्करगिरी बाबा की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद धन्यवाद. धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा भाविकाना उद्धरसी तू भाविकाना उद्धरसी तू पूर्ण मेघ श्यामा धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. गोधे गावी प्रगटोणी त्या वंशा भूषविले कुलवंशाचा त्याग करोनी कुलवंशाचा त्याग करोनी प्रभुला तोषविले धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. दिन रात्री तपते केले बैसोनी प्रवरेला औदुंबराशी पालवी आली औदुंबराशी पालवी आली ठाव्य असे सर्वा धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. वरद मिळाला शिवशनीचा ताराया जगता वरद मिळाला शिवशनीचा
क्षणीचा ताराया जगता मार्कंडयाने विधला ठेवा भाग्य तुझे संता धन्य झालो तव गुणगाता किसनगिरी देवा धन्य झालो तव गुणगाता किसनगिरी देवा दत्तात्रयाने मुक्त केले प्रगटुनी अव्यक्त दिगंबर मूर्ती अवधूत दत्त शोभे तव माथा धन्य झालो तव गुणगाता किसनगिरी देवा धन्य झालो तव गुण धन्य झालो तव गुण धन्य झालो तव गुणगाता किसनगिरी देवा आरती सद्गुरु राया भुवारीन प्रेमे गाया किसनगिरी नाम तुझे आते ती मूर्तींची छाया आरती सद्गुरु राया मूर्ती तुझी दुर्वासा पडी बहु कठीण निर्धारी तपश्चर्या केली जीवनी दुस्तर पाव कापरी आरती सद्गुरु अवधूत साक्षात्कार झाला करोनिया शक्तिपात गौरविली तुझी काया आरती सद्गुरु राया दीन दुःखी व्याधिग्रस्त त्रिविध तापा